नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत. आज आपल्याला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. नुकतंच गार्जियन नावाचं एक जे वर्तमानपत्र लंडनमधनं प्रकाशित होतं, इंग्लंडमधनं प्रकाशित होतं आणि आपल्या इथल्या सगळ्या पुरोगाम्यांचं मेरुमणी असं ते वर्तमानपत्र आहे. बरेचदा आपल्याला दिसेल की भारतातले पुरोगामी आपले अग्रलेखसुद्धा गार्डियनमध्ये काय आलं त्याच्यावरनं सजवतात. त्या गार्डियनमध्ये एक बातमी, एक मोठा लेख प्रकाशित झालेला आहे. त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की पाकिस्तानामध्ये गेले अनेक दिवस म्हणजे पुलवामाच्या बदल्याचा जो आपण बॉम्बिंग केलं, त्या बॉम्बिंगनंतर पाकिस्तानामध्ये सातत्याने दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत. भारतात सुद्धा त्या हत्येची बातमी अर्थातच येते आणि त्याच्यात नेहमी हिंदीमध्ये अज्ञात हमलावर थे किंवा अज्ञात हल्लेखोरांकडनं या हत्या झाल्या अशी बातमी येते. गार्डियननी असं त्याचं स्टॅटिस्टिक्स दिलं की आत्तापर्यंत 23 अशा हत्या झालेल्या आहेत आणि या सगळ्या हत्या रॉनी घडवून आणलेल्या आहेत, असं गार्डियनचं इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग सांगतं. आता त्यांचं इन्व्हेस्टिगेशन किती चांगलं आहे, काय आहे, ते आपल्याला गार्डियनचा लेख वाचला की कळेलच. परंतु मला इथे दुसरीच गोष्ट मांडायची आहे. इतके दिवस बातम्या ह्याच्या विरुद्धात चालायच्या बघा. आपण आठवण बघा, खालिस्तानाची मोहीम होती, काश्मीरमधले दहशतवादी होते. सगळे दहशतवादी येऊन भारतात लोकांची हत्या करायचे, भारतामध्ये बॉम्बस्फोट करायचे. भारतीय लोकांना त्याचा खूप त्रास झाला. मोठे-मोठे बॉम्बस्फोट झालेले आहेत. 26/11 सारखं मुंबईतलं प्रचंड मोठं कांड झालेलं आहे. या अशा बातम्या यायच्या आणि चवीने त्या बातम्या वाचणारी ही सगळी पुरोगामी जनता नुसते तोंडी आणि शाब्दिक त्याचे निषेध करायचे. भारत सरकार त्याला काही करायचं नाही. परंतु पठाणकोट आणि पुलवामा याच्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानला जे घरात घुसून मारलेलं आहे, त्याच्यानंतर पाकिस्तानला एकदम लक्षात आलं, की भारतावरती असा हल्ला करणं आता महागात पडेल. हे जुनं शाब्दिक निषेध करणारं मनमोहन सिंग आणि यू-पी-ए या लोकांचं सरकार नाही आहे, ही काहीतरी वेगळंच पाणी आहे. ते लक्षात आल्यानंतर त्यांचा एकदम सूरच बदलला आणि सूर बदलल्यानंतर पुन्हा काय व्हायला लागलं, तर त्यांच्याच इथे उलट्या हत्या व्हायला लागल्या हो. आणि एक-एक निवडून काढलेले आहेत. आपल्या इथे जे आपलं अगदी त्या विमानाचं अपहरण करणारा जो बशीर होता, त्याची सुद्धा हत्या झालेली आहे. आणि गार्जियननी सांगितलं, की ही सगळी रॉनी पाठवलेल्या माणसांनी केलेली आहे. बरं, रॉनी माणसं कशी पाठवली याच्यावरती त्यांनी बरंच विस्तृत त्याच्यात दिलंय. तो लेख आपण मुळात वाचला पाहिजे. रॉनी काय केलेलं आहे, की आम्ही त्या लेखाची लिंक याच्यानंतर देण्याचा प्रयत्न करू. रॉनी काय केलेलं आहे, की म्हणजे गार्जियन काय म्हणतो ते की त्यांनी तऱ्हेतऱ्हेचे लोक तिथे वापरलेले आहेत. म्हणजे पाकिस्तानाची परिस्थिती सध्या इतकी वाईट आहे, की जेवायला मिळत नाही लोकांना. त्यांना पोटभर जेवायला दिलं तरी ते जाऊन 4 लोकांना मारून येतील. अशा तऱ्हेचे सुद्धा केले. टी-टी-पीचे जे लोकं होती, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि तालिबान अफगाणिस्तानातली, त्या लोकांना त्यांनी उद्युक्त केलं रॉनी. तिथे आपले गुप्तहेर त्यांनी रॉनी पसरवले होते. त्यांनी येऊन पाकिस्तानात हत्या केल्या. प्रत्येक ठिकाणी दिसलं, की पाकिस्तानात कोणीतरी दहशतवादी मेला, की लगेच ते रॉवरती त्याचं ढकलून मोकळं व्हायचं. आता कसं आहे, की भारतीय सरकार याला कधीच मान्यता देणार नाही. कारण असं करून मान्यता देणारं फक्त एकच सरकार येते म्हणजे अमेरिकेचं, की जाऊन ओसामा बिनला आम्ही तिथे जाऊन ठोकलं, असं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानला विचारलं सुद्धा नाही. अर्थात पाकिस्तानला अगोदर त्यांनी विचारलं होतं, तुमच्याकडे ओसामा आहे का? पाकिस्तानचे लोकं नाही म्हणले होते. अमेरिकेने ओसामाला शोधून काढलं, त्याला उचललं आणि मारून टाकलं. कोणी अमेरिकेशी पंगा त्यामध्ये घेतलेला नाही. परंतु सहसा सरकारं या गोष्टी ज्याला इंग्लिशमध्ये एक्नॉलेज करणं म्हणतात, म्हणजे कबूल करत नाहीत, की आम्ही कुणीतरी पाठवून तुमच्या इथली माणसं संपवली. असं तर पाहिलं तर रशियाचा जो नंबर 2 चा लीडर होता लिओन ट्रॉट्स्की, जो खरा रशियाच्या राज्यात यायला पाहिजे होता स्टॅलिनच्या ऐवजी, तो पळून मेक्सिकोत गेला असताना स्टॅलिननी मारेकरी पाठवून त्याला मेक्सिकोत त्याचा खून केलेला आहे. हे सगळ्या जगाला माहिती आहे. तेव्हा सगळेच देश असा प्रकार काहीतरी करत असतात. पण भारतावरती जे हल्ले झाले, त्याचा बदला जर भारत सरकार रॉच्या मार्फत घेत असला, तर ही गोष्ट आपल्या पुरोगामी माध्यमांना सुद्धा सांगणं जड जाणार आहे. कारण ही गोष्ट सांगितली, पुरोगामी माध्यमांनी अगदी गार्जियनचा हवाला देऊन सांगितली, की पंतप्रधान मोदींची लोकप्रियता पुन्हा आणखीन वर जाते. ती वर गेली, की आता तर निवडणुकांचा मोसम आहे. जरी सरकार कबूल करत नसलं, तरी सुद्धा जसं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, की बाबरी पाडण्यामध्ये जर शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते असतील, तर मला त्याचा अभिमानच आहे. लक्षात ठेवा स्टेटमेंट कसं आहे. ते होते असं बाळासाहेब म्हणले नाहीत. होते की नव्हते हे कोणालाच माहीत नाहीये. त्यामुळे बाळासाहेब होते असं म्हणले नाहीत, पण ते असले तर मला त्याचा अभिमान आहे, हे मात्र बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला म्हणले होते. भारत सरकार असं म्हणू शकेल, की आम्ही मुळीच म्हणत नाही असं झालं, पण असं काही झालं असतं तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. हा म्हणजे एक
कबुली पण द्यायची, पण कबुली द्यायची पण नाही, असं जे त्याला डिप्लोमॅटिक लँग्वेज म्हणतात, त्याचा एक भाग झाला. आता नुकतीच ती गार्जियनमध्ये वार्ता आलेली आहे. त्याच्यावर अजून भारत सरकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेलीच नाहीये. मी जे सांगतोय हे अनधिकृतपणे सांगतोय एका अर्थाने. परंतु मला सांगायचं की भारत देशाचं स्टेचर आता इतकं वर गेलेलं आहे, की ज्याप्रमाणे मोसाद अशा हत्या घडवून आणतं, असं माहिती झालेलं आहे. CIA घडवून आणतं, KGB घडवून आणतं. तशीच कीर्ती आता कदाचित रॉची पण झालेली आहे. आणि या हत्या घडवण्यात आणखीन एक गंमत झाली बरं का. असे बरेचसे दहशतवादी रॉनी टिपले असं गार्जियन म्हणतं. हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये मेले असं पाकिस्तान म्हणतं. पण ते दहशतवादी पाकिस्तानात नव्हतेच असं पाकिस्तान सगळ्या जगाला बोंबलून सांगत होतं. कारण FATFची तलवार पाकिस्तानच्या डोक्यावर टांगलेली होती. FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. म्हणजे तुम्ही जर दहशतवादी कृत्यात सहभागी असला तर जागतिक अर्थव्यवस्थेतनं तुम्हाला ब्लॅकलिस्ट केलं जातं. ब्लॅकलिस्ट केलं जातं म्हणजे तुम्हाला कर्ज मिळत नाही, तुम्हाला मदत मिळत नाही, तुम्हाला एक पैसा कोणी देत नाही, भुकं मरण्याची वेळ येते. ब्लॅकलिस्ट जेव्हा करत नाहीत तेव्हा ग्रे लिस्ट करतात. पाकिस्तान इतके दिवस ग्रे लिस्टमध्ये होताच. नुकताच त्याला बाहेर काढलाय. आता पुन्हा त्याला ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची आणि ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची वेळ आली ती गोष्ट सोडून द्या. परंतु पाकिस्तानने सांगितलं हे दहशतवादी आमच्याकडे नाहीत आणि मेले की काय बोलायचं त्याच्याबद्दलही पाकिस्तानची पंचायत होते. म्हणजे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. तोंड दाबून मुक्याचा मार असा पाकिस्तानी लोकांना मिळतोय आणि पुरोगामी लोकांना आपल्या इथे सुद्धा मिळतोय. फारच म्हणजे ती बातमी म्हणूनच म्हटलं आपल्याला आनंदाची बातमी सांगायची की अज्ञात हल्लेखोर कोण होते. इथे कुजबूज चालायची की रॉची माणसं असतील. पण रॉचे एजंट स्वतः जाऊन तिथे करतात असंही नाही हं. पैसे देऊन तिथनं हत्या करवता येत असतील कदाचित किंवा मी म्हटलं असं वेगळ्या-वेगळ्या देशात पाकिस्तानचे जे शत्रू देश आहेत, पाकिस्तानचे सगळे शेजारी शत्रू देश आहेत. इराण आपला मित्र आहे, पाकिस्तानचा शत्रू आहे. अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकारशी, तालिबान सरकारशी आता आपली मैत्री झालेली आहे. पाकिस्तान त्यांचा शत्रू आहे. कुठलंही जाऊन पाकिस्तानामध्ये माणसं मारणं आणि सर्वात शेवटी पाकिस्तान भिकेला लागलेला देश असल्यामुळे म्हटलं असं जेवायला कुणाला घालायचं आणि माणसं मारायची हे सुद्धा करणं शक्य आहे. भारताच्या बदललेल्या खेळीचा हा आपल्यापुढे एक मला मांडायचा होता आढावा, की भारताने कशा पद्धतीने आपल्या चाली बदललेल्या आहेत. बरं, हे जे माणसं मेली दहशतवादी त्याबद्दल भारताने अजिबात दुःख व्यक्त केलेलं नाही. दहशतवादीच लोकं होती. ते मरणच योग्य होतं. इनफॅक्ट 1 मेला त्याच्याऐवजी 10 मरावे अशी आपल्या इथे सगळ्या बहुसंख्य लोकांची इच्छा असेल. पुरोगामी लोकांची नसेल, कारण पुरोगामी लोकांना पाकिस्तानचं प्रेम भयंकर जास्त असतं. मग त्यांना मानवता आठवते. आपल्या इथे नाही का दहशतवाद्यांचे मानवी हक्कांवर करता लढतात. दहशतवाद्यांना कसले आले मानवी हक्क? दहशतवाद्यांना एकच हक्क आहे, मरायचं आणि 72 त्यांच्याकडे काही ज्या असतील त्यांच्याकडे जायचं. बाकी दुसरा हक्कच त्यांच्याकडे उरत नाही. तेव्हा दहशतवाद्यांचा पुळका असणारे पुरोगामी त्यांचं या गार्जियनमधल्या लेखाने आता पंचायत झाली. बरं असंही म्हणता येत नाही, की रॉन हे चुकीचं केलं, कारण निवडणुका आल्या. निवडणुकाच्या वेळेला असं जे पुरोगामी म्हणतील रॉन हे चुकीचं केलं, त्यांच्या पदरात जी काही 5 मतं पडणार होती, ती सुद्धा पडायची नाहीत. त्यामुळे मोठ्या योग्य वेळेला ही बातमी आलेली आहे आणि गार्जियन हे पुरोगामी वर्तमानपत्र आहे, तरी त्यांनी ही बातमी छापलेली आहे. त्यांना हे कळत नाही का, की या बातमीमुळे नरेंद्र मोदींचे हात जास्ती बळकट होतात. भारतामध्ये पुरोगाम्यांची पिछेहाट होते या बातमीमुळे. हे त्यांना लक्षात आलं नसेल का लक्षात येऊन सुद्धा त्यांनी हे छापलंय, काहीच आपल्याला माहीत नाही. आपण सगळ्यांनी जरूर तो लेख वाचावा आणि भारताच्या वाढलेल्या ताकदीचा अंदाज घ्यावा. आणि हे थांबलेलं नाही हं. हे सर्पसत्र अजून चालूच राहणार आहे. 23 मेले म्हणून काय झालं? अजून 2300 तरी मारायला पाहिजेत आणि ती घटना चालूच आहे सध्या. आता आता सांगायचं तर आजच सकाळी काश्मीरमध्ये 2 दहशतवादी उरीमध्ये आपण मारलेले आहेत. कारण पाकिस्तान तोंडाने कितीही बडबडत असला, तरी भारतामध्ये दहशतवादी पाठवणं अजून चालूच आहे आणि त्यांना मारणंही चालू आहे. त्यामुळे ही लढाई लवकर संपणारी मुळी नाहीच आहे. परंतु या लढाईत भारताच्या बाजूने पारडं जड होतंय, हे मला आपल्यापुढे आणायचं होतं. म्हणून मुद्दाम मी हा व्हिडिओ केला आणि आत्ताच ती बातमी आली असल्यामुळे लगेच तो व्हिडिओ करण्यात एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे तो व्हिडिओ आत्ता केला. पुन्हा सांगतो, रॉनी हे केलं असं आम्ही म्हणत नाही. आम्ही याचा मुळीच उल्लेख करत नाही, की रॉनी हे केलं. हे घडलं आहे आणि हे रॉनी केलं असं लंडनमधलं एक पुरोगामी वर्तमानपत्र म्हणतंय. कदाचित उद्या लोकसत्ता त्याची ओढून एक अग्रलेख सुद्धा लिहील. काही सांगता येत नाही लोकसत्तेचं. बघूया काय होतं ते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स येऊ देत. त्या कमेंट्सनी आम्हाला खूप नवीन व्हिडिओ करण्याला सुद्धा हुरूप येतो. जसं नेहमी आपण काही कमेंट्स वाचतो, तशा काही कमेंट्स मला वाचून दाखवायच्या आहेत. त्या कमेंट्स अल जझीराचा जो मी व्हिडिओ केला होता तो आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी जे ॲपबद्दल बोललो होतो, इतर काही व्हिडिओजमध्ये मी ॲपबद्दल बोललो होतो, केजरीवाल वगैरे त्याच्याकरता कमेंट्स आहेत.
त्याच्यातली एक कमेंट आहे श्रीलंकेच्या बेटाबद्दलही तो व्हिडिओ केला होता कच्छतीभीबद्दल. त्याच्याबद्दल एक राजेंद्र ढवळीकरांची कमेंट आहे. नेने सर नमस्कार. श्रीलंकेला दिलेलं बेट पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करेल का? निश्चितच करेल. आणि आता तर श्रीलंकेवरती आपलं पारडं जड आहे. कारण आपण श्रीलंकेला $4 अब्ज देऊन वाचवलेलं आहे. भुके मरत होते, त्यांना जरा बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे आता हे करायला काही फारसे कष्ट पडतील असं दिसत नाही. हेच बेट काय, अनेकसुद्धा काही बेटं आपण श्रीलंकेकडनं मिळवू शकू. कारण या बेटाचा प्रॉब्लेम असा आहे, की या बेटावरती जर चीनने येऊन आपलं ठाणं केलं, तर भारताच्या किनाऱ्यापासून फक्त 32 किलोमीटरवरती हे बेट आहे. त्यामुळे ते आपण होऊ देणार नाही. तेव्हा त्याकरता हे बेट आपल्याला ताब्यात घ्यायलाच लागेल. आणि पंतप्रधान मोदींनी हा विषय निवडणुकीच्या भाषणात सुद्धा काढलेला आहे. आणि मोदींची ख्याती आहे, की मोदी सांगतात ते करतात. मोदी जे वचन देतात ते मोदी की गॅरंटी आपण ऐकतोच आहे. तर माझी खात्री आहे, की निवडणुकांचा निकाल लागला, पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेवर आले, की हे बेट मिळवण्याचा मार्ग निश्चितच सुकर होईल. धन्यवाद राजेंद्रजी. सुनील गायकवाड लिहितात, आप पार्टीमध्ये फक्त केजरीवालच विषवल्ली म्हणजे तुम्ही बोललात ते, असं त्यांनी कंसात लिहिलंय, आहे की त्याच्या पार्टीमधील सर्वच नेते तसे आहेत, की नेत्यांना केजरीवालची खेळी समजत नाही, की ते त्यांना एकदम स्वच्छ नेता मानते. केजरीवालनी सुरुवात अशी केली होती, अण्णा हजारेंचं शिष्यत्व पत्करलं. बरं, अण्णा हजारेंना सगळेच भारतातले लोक स्वच्छ नेता मानतात. त्यांचे शिष्य म्हणून केजरीवाल जेव्हा आले, तेव्हा लोकांना अशी खरंच अपेक्षा होती, की हा मनुष्य इमानदार आहे. आणि याने सुरुवातीची जी सगळी नेपथ्यातच असं केलं होतं, की हा अतिशय इमानदार आहे. हा सरकारी गाडी घेणार नाही, सरकारी फ्लॅट घेणार नाही, सरकारी संरक्षण घेणार नाही. अगोदर तर म्हणला होता, मी राजकारणातच जाणार नाही. या सगळ्या गोष्टी त्यांनी हळू बदलायला सुरुवात केली. त्यामुळे एखादा सरडा जसा रंग बदलतो, तो सरडासुद्धा केजरीवाल पुढे लाजेने मान खाली घालेल आणि म्हणेल, मी माझे रंग बदलत नाही, कारण हा रंग बदलू सरडा जो आहे, तो माझ्यापेक्षा फारच श्रेष्ठ आहे. तर त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. त्यांनी घर घेणार नाही म्हटलं, तर सगळ्या दिल्लीमधलं सर्वात आलिशान शीशमहल घर त्यांनी घेऊन दाखवलं स्वतःकरता. राजकारणात येणार नाही, मुख्यमंत्रीच झाला. घोटाळे करणार नाही, सगळे घोटाळे त्यांनी केलेले आहेत. म्हणजे याचा घोटाळा, त्याचा घोटाळा, म्हणजे आता यादीच नुसती घोटाळ्यांची द्यायचं बाकी आहे. आणि त्याचं परिपाक म्हणून तो आता तुरुंगात गेलेला आहे. पण लक्षात ठेवा, तो जाण्याच्या आधी त्याचे 3 मंत्री अगोदर तुरुंगात गेलेत. 2 मंत्री आता लवकरच जातील, आतिशी आणि तो अ, अ, आणखीन एक त्यांचा जो मंत्री आहे तो. हे सगळे लवकरच जातील, अशी शक्यता आता वाढायला लागलेली आहे. याचा अर्थ केजरीवाल आणि त्याचा जो क्लोज ग्रुप होता, त्या क्लोज ग्रुपला पूर्ण माहिती होतं केजरीवाल कसा आहे आणि त्याच्यात गुंडगिरी कशी करता येईल, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कसे करता येईल, त्याच्यामध्ये आपली घरं कशी भरता येतील. आणि हे सगळं या लोकांनी मिळून केलेलं आहे. बरं, जे लोक करणार नव्हते त्यांना केजरीवालनी खड्यासारखं बाजूला काढलं. योगेंद्र यादव, नंतर तुमचे ते कवी आहेत, त्यांना बाहेर काढलं. त्याच्यानंतर किरण बेदी, ही सगळी लोकं बाहेर पडली. प्रशांत भूषण, या सगळ्यांना बाहेर काढलं. केजरीवालना आपल्या माणसांनीच फक्त भ्रष्टाचार करावा असं वाटत होतं. म्हणून ही जी भ्रष्ट टोळी दिल्लीत आली आणि ती कमी पडावी म्हणून तो अमानत हुसेन नावाचा एक MP ज्यांनी दिल्लीच्या दंगलीमध्ये अतिशय महत्त्वाची मुसलमानांच्या बाजूने हिंदूंना मारण्याची योजना बनवली. अहो, हिंदूंवरती ॲसिडचे फुगे मारण्यापर्यंत त्याची पाळी गेली होती आणि त्याची तयारी त्यांनी स्वतःच्या घराच्या गच्चीवर केली होती. आता तुरुंगात आहे. हे असली रत्न केजरीवालनी गोळा केली होती. यावरनं केजरीवालचा स्वभाव खुनशी स्वभाव आहे, भ्रष्ट स्वभाव आहे, हा सगळा नजरेला येतो. तेव्हा नुसता केजरीवाल नाही, त्याची सगळी टीमच खराब आहे. जसं हिंदीत म्हणतात ना, दाल में कुछ काला है, इथे सगळी डाळच काळी आहे. डॉक्टर अरुंधती जोशी लिहितात, नेनेसाहेब उत्तम व्हिडिओ नेहमीप्रमाणे. राहुल गांधी आणि चीन कोणता गुप्त करार केला हे समजण्यासाठी आपली किंवा मोसाद गुप्तचर संस्था एकत्रित काम करू शकते का? तसेच नेहरू, इंदिरा गांधी यांनी केलेली कृत्य उघड केली तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. तुम्हाला काय वाटते? अगदी बरोबर आहे. माझं असं समज आहे, की भारताचं आणि गुप्तहेर खातं निश्चितच याच्यावरती काम करतंय. मागे एकदा आलं पण होतं, 196 कलमं त्या कराराची उघड पण झाली होती. पण त्याला अधिकृत दुजोरा सरकारनेही दिला नाही आणि काँग्रेसनेही दिला नाही. काँग्रेसचं देणं शक्यच नाही. आणि या लोकांची कृष्णकृत्य आता एक जी बाहेर येत आहेत, ती आमच्यासारखे यूट्यूबर्स नक्कीच ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. बघूया, देशाला चांगले दिवस यायचे तर यांची सगळी कृष्णकृत्य बाहेर आली पाहिजे. माझी तर अशी प्रामाणिक इच्छा आहे, की नेहरू वगैरे यांच्या नावाने जे रस्ते आणि मॉल आणि चौक आणि अमुक सगळं केलंय, ते लवकरात लवकर काढून टाकावं. कारण या माणसांनी जेवढं देशाचं नुकसान केलंय, तेवढं क्वचितच दुसऱ्या कुठल्याही देशाच्या नेत्यांनी स्वतःच्या देशाचं केलं असावं. असो, आपल्या या कमेंट्सबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमचे लाईक्स आणि तुमचे कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. धन्यवाद.